36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. तिवसा तालुक्यातील ग्राम शिवणगाव फत्तेपूर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री जगदीश महाराज देवस्थान या ठिकाणी संगीतमय भागवत सप्ताह कथा कार्यक्रम करण्यात आले. सोमवार दिनांक 26 जानेवारी 2026 ते 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत श्रीमद भागवत कथा सप्ताह कार्यक्रम करण्यात आले. सकाळी 5 ते 6 वाजता सामुदायिक ध्यान, सामुदायिक प्रार्थना, संध्याकाळी 6:30 ते 7:30 वाजता हरिपाठ, रात्री 7 ते 8 हरिकीर्तन, रात्री 9 ते 11 हे दैनंदिन कार्यक्रम करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रम 26 जानेवारी 2026 रोजी दुपारी 1 वाजता श्रीमद भागवत कथा प्रवचन. दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी रात्री 8:30 ते 11:30 वाजता भारूड कार्यक्रम करण्यात आले. दिनांक 28 जानेवारी 2026 दुपारी 1 ते 6 श्रीमद भागवत कथा आणि रात्री 8:30 वाजता भजन. जगदीश महाराज महिला आणि पुरुष भजन मंडळ शिवणगाव. गुरुवार दिनांक 29 जानेवारी 2026 1 ते 6 भागवत कथा, रात्री 8:30 वाजता भजन. राष्ट्रसंत भजन मंडळ शिवणगाव. शुक्रवार दिनांक 30 जानेवारी 2026 दुपारी 1 ते 6 श्रीमद भागवत कथा, रात्री 8:30 वाजता कलामंच लोकशाही श्याम वानखडे राष्ट्रीय जनजागृती कलामंच पारडी, तालुका कारंजा, लाड, जिल्हा वाशिम. शनिवार दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी दुपारी 1 ते 6 श्रीमद भागवत कथा, रात्री 8:30 वाजता भजन. श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ आदर्श ग्राम शेंदुळा खुर्द. रविवार दिनांक 1 फेब्रुवारी 2026 दुपारी 1 ते 6 श्रीमद भागवत कथा, रात्री 12 वाजता होम हवन. बारी मंडळ शिवणगाव, शंभूशेष बाबा बारी मंडळ धोत्रा, माणिकग्राम. सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी 2026 11 सकाळी 9 वाजता काल्याचं कीर्तन, हरिभक्त परायण श्री उमेश महाराज जाधव आणि संच. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला आहे. 5 वाजता रात्री 10 वाजता हा कार्यक्रम करण्यात आला आहे. सोमवारी 2 फेब्रुवारी 2026 दुपारी 5 वाजता काल्याचं कीर्तन, नंतर श्रींची मिरवणूक, पालख्या, दिंड्या यांसह गावामध्ये काढण्यात आली. या काल्यामध्ये श्री दिंडी आणि दिंडीमध्ये तिवसा तालुक्यातील अनेक गावातील महिला पुरुष भजन मंडळ उपस्थित होते. तसेच श्रींची मिरवणूक काढून झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला आहे. ग्राम शिवणगाव फत्तेपूर ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं आयोजनानं हा भागवत कथा सप्ताह कार्यक्रम आनंदात उत्साहात पार पडला आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा.